प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदी फुलली वारकऱ्यांनी। नमस्कार, मी स्वाती, रिपोर्टर ऑफ इंडिया नाऊ 24 न्यूज चॅनल, ब्युरो चीफ विठ्ठल शिंदेसह आळंदी। कपाळी गंध, गळ्यात तुळशीच्या माळा आणि खांद्यावर भगव्या पताका घेत राज्यभरातून मोठ्या संख्येने दिंड्यांचे आगमन आळंदीत होत आहे। शनिवारी 29 जून रोजी होणाऱ्या अलंकापुरीतील माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याचा कार्यक्रम अनुभवण्यासाठी वारकऱ्यांची गर्दी वाढतच आहे। शहरातील प्रमुख रस्त्यांवर, इंद्रायणी काठी आणि देऊळवाड्यात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जरा जास्त गर्दी जाणवत आहे। राज्यभरातून आलेल्या दिंड्यांतील वारकऱ्यांच्या गर्दीने शहरातील प्रमुख रस्ते आणि इंद्रायणी काठ गजबजून गेला आहे। वाचे विठ्ठल गाईनं नाचत पंढरी जाईनं ही भावना उरी बाळगून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी गेली 4 दिवसांपासून आळंदीत वारकऱ्यांचे आगमन होत आहे। आळंदीतच नव्हे तर लगतच्या गावातही वारकऱ्यांची गर्दी दिसत आहे। चालून थकून आलेली पावले धर्मशाळा आणि राहुट्यांमध्ये विसावलेली आहेत। सकाळी इंद्रायणी स्नान झाल्यानंतर लगेच दर्शनाच्या रांगेत वारकरी उभा राहत आहे। सुमारे 8 ते 10 तासांहून अधिक वेळ दर्शनासाठी लागत होता। दर्शनाची रांग देऊळवाड्यातील दर्शन मंडपातून बाहेर इंद्रायणी काठच्या भक्ती सोपान पुलावर पोचली होती। पहाटेपासूनच ही दर्शनासाठीची रांग होती। ती देहू फाट्यापर्यंत पोचली तरी वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दर्शनासाठीचा उत्साह अमाप होता। अधूनमधून पाऊस पडत असूनही माऊली नामाचे गोडवेगात वारकरी दर्शनाच्या रांगेतून पुढे सरकत होता। दरम्यान देऊळवाड्यात माऊलींच्या चांदीच्या पादुकांवर अभिषेकासाठी गर्दी केली होती। एका वेळी सुमारे 10 भाविकांना उभे करून अभिषेक केले जात होते। देऊळवाड्यात महिला फुगड्या खेळत होत्या। वारकरी काही क्षणभर ओवऱ्यांमध्ये बसून माऊलींच्या सानिध्याचा आनंद घेत होते। आळंदीत आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते। अधूनमधून हलकासा पाऊस पडत होता। यामुळे वारकऱ्यांच्या अंगावर पावसाचा शिडकावा होत होता। हवेत काहीसा गारवा असल्याने वारकरी सुखावून जात होते। मंदिराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर बॅरिकेडिंग, माऊलींच्या समाधी मंदिरात आणि महाद्वारात यावर्षी मोठ्या प्रमाणात पोलिसांची सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे। मागील वर्षी वारकरी, विद्यार्थी आणि पोलीस यांच्यातील वादाच्या प्रसंगानंतर काहीसे सोहळ्याला गालबोट लागले होते। ही परिस्थिती टाळण्यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे। याचबरोबर बंदोबस्तावरील पोलिसांनाही संयमाने वागण्याचा सल्ला वरिष्ठांनी दिला। तर वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनाही आळंदी देवस्थान आणि पोलीस प्रशासनाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही असे वर्तन करावे अशा सूचना देण्यात आल्या।